हॅलो फ्रेंड्स, आपण महाराष्ट्र ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट सुरू केला आहे. त्यामध्ये आपण डेफिनेशनचा पार्ट बघितला, त्याच्यानंतर आपण सीलिंग एरिया लिमिट बघितलं आणि आता रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर, ॲक्विजिशन आणि पार्टिशन सेक्शन 8 to 11A आणि चॅप्टर 3 हे आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सब पॉईंट मी या ठिकाणी लिहिलेले आहेत की रिस्ट्रिक्शन टू ट्रान्सफर, मीनिंग ऑफ ट्रान्सफर, व्हॉट इज नॉट इन्क्लूड इन ट्रान्सफर, व्हॉट इज नॉट इन्क्लूड. त्याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ॲक्विजिशन ऑफ लँड, पेनल्टी, सरप्लस लँड आणि पार्टिशन, असं यामधले हे पॉइंट आहेत. तर हे सेक्शन किंवा हा चॅप्टर या ऍक्ट मध्ये आणण्यामागे कारण काय होतं, तर हे आधी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. कसं झालं, या ऍक्ट नुसार एक सीलिंग लिमिट ठरवण्यात आलं की अमुक अमुक व्यक्तीकडे इतकं लँड असणं गरजेचं आहे आणि यापेक्षा जर का एखाद्याकडे जास्तीचं लँड असेल तर ते राज्य गव्हर्नमेंटला जात होतं, स्टेट गव्हर्नमेंट ते ऍक्वायर करत होतं. त्याच्यामुळे काय झाले, हा ऍक्ट एखादा ऍक्ट जेव्हा पास होतो तो काही एका दिवसात आला असं होत नाही की बाबा आता लगेच आला एखादा ऍक्ट, असं होत नाही. त्याची प्रोसिजर असते. ते लोकसभेमध्ये तो ऍक्ट पारित होतो, मग तिथं मंजुरी भेटली की ते राज्यसभेमध्ये जातं, राज्यसभेमध्ये पण मंजुरी भेटली की मग राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपती त्यांना संमती दिली की मग त्याच्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊन तो ऍक्ट लागू केला जातो. ही त्याची प्रोसिजर आहे. असं नाही होत की अचानकच डिक्लेअर केलं आणि सांगितलं की आजपासून हा ऍक्ट सुरू आपल्या ह्याच्यात. तर ती एक प्रोसिजर असते आणि ह्याला साधारण 2-3 वर्ष 4 वर्ष जात असतात. तर कसं झालं, लोकांना ही बातमी कळते की बाबा असं ऍक्ट संसदेमध्ये पारित झाले आणि काय झालं, हे जेव्हा ऍक्ट पास ह्याचं बिल असतं ना, ते जेव्हा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेत मांडलं गेलं त्यावेळेला काही लोकांना कळालं. मग लोक काय करायला लागली की आपली जी काही प्रॉपर्टी असते ती ट्रान्सफर करायला लागली किंवा त्या प्रॉपर्टीचं पार्टिशन करायला लागली, जेणेकरून आपलं सीलिंग लिमिट 18 होत असेल तर ती कमी व्हावं म्हणून. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 20 एकर एवढी बागायत जमीन आहे आणि बागायत जमिनीचं सेलिंग लिमिट किती 18 सांगितलं, तर 2 एकर जास्त आहे आणि मला समजा कळालं की बाबा अमुक अमुक असा ऍक्ट पारित होणार आहे, संसदेमध्ये चालू आहे आणि कदाचित तो ऍक्ट येणार. समजा हा ऍक्ट आला तर काय होऊ शकतो की जे 2 एकर लँड माझ्याकडे जास्त आहे ते सरकार जमा होईल, ह्याची मला जर का खात्री झाली. ऍक्ट पास झाला नाही पण मला असं कळालं, एक तर मी काय करीन किंवा माझं 2 एकर लँड सरकार जमा होण्यापेक्षा मी ते कुणाला तरी विकतो, अशा व्यक्तीला ज्याच्याकडे जागा कमी आहे, जेणेकरून काय होईल की त्याचे मला कमीत कमी पैसे धरेल. तो पॉइंट ट्रान्सफर. तर ट्रान्सफर लोक करायला लागले. तर मग कसं एक ट्रान्सफर करायला लागली, लोक म्हणायचे पैसे तरी भेटेना सरकार जमा करण्यापेक्षा, तर लोक ट्रान्सफर करायला लागले. म्हणजे या कायद्यामधले लूप होल्स लोक शोधायला लागले. तेच पार्टिशनचं उदाहरण घ्या. हा कायदा येणार आहे म्हणून दावे दाखल करायला लागले, सूट फॉर पार्टिशन. मग एखाद्या फॅमिलीची पार्टिशन होतं, समोरचा व्यक्ती यायचा आणि डायरेक्ट म्हणायचा की हो मी ऍडमिट करतो, पार्टिशन करून देण्यात यावं, किंवा कंबाईन म्हणून पार्टिशनची दावा दाखल करायला लागले. प्रॉपर्टीचं पार्टिशन झालं की ऑटोमॅटिक सीलिंग लिमिट तुमचं कमी होणार आहे. मग अशा प्रकारे या ऍक्टला काही लूप होल्स लोक शोधायला लागले आणि आपली जनता तर लूप होल्स शोधण्यामध्ये एक्सपर्टच आहेत. तर अशा वेळेला त्यांच्यावर काहीतरी बंधनं घालावी या उद्देशाने हा चॅप्टर आणण्यात आला. आता पार्टिशन करायचा अधिकार हा कोर्टात असतो. कोर्टाने ऑर्डर काढली ती आपण फायनल समजतो, कारण ती ऑब्विसली कोर्टाची ऑर्डर आहे, सर्वांना ती बंधनकारक असते. ओके. तर
कोर्टाला देखील या चॅप्टरनुसार इन्क्लूड करण्यात आलेला आहे. इवन कोर्टाचा जरी आदेश असेल तरी हा टॉपिक त्या याला ऍप्लिकेबल होतो आणि त्याचं ट्रान्सफर समजा कुणी केलं म्हणजे कोर्टाने जरी ऑर्डर दिली की तुम्ही पार्टिशन करा आणि त्या पार्टिशनचा इफेक्ट जर सीलिंग ऍक्ट वरती होत असेल आपल्या या ऍक्ट वरती सीलिंग लिमिट वर तर ते जे काही ऑर्डर आहे ते इल्लीगल असं ठरवण्यात आलं. ते आपण पॉइंट वाईज डिस्कस पुढे करणार आहोत. एकूण ह्या चॅप्टर हा आणण्यामागे काय कारण होतं का आणला तर ही झाली त्याची पार्श्वभूमी. आता वन बाय वन आपण डिस्कस करूया. रिस्ट्रिक्शन टू ट्रान्सफर. तर सेक्शन 8 सांगतो आपल्याला रिस्ट्रिक्शन टू ट्रान्सफर. इफ अ पर्सन और फॅमिली युनिट होल्ड लँड इन एक्सेस ऑफ सीलिंग एरिया ऑन और आफ्टर 2 October 1975 such person or any member of family unit is not allowed on after said date to transfer any land until the land in excess of ceiling area is determined under the act. म्हणजे ही एक डेट लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर 1975 हा झाला कमेन्समेंट डे आपण बघितला. या दिवशी अमेंडमेंट झाली. तर या तारखेला किंवा या तारखेपुढे जेव्हा कधी सीलिंग एरिया लिमिट करण्याच्या उद्देशाने एखाद्याने ट्रान्सफर करणं हे इल्लीगल रिस्ट्रिक्शन त्याला देण्यात आले की ट्रान्सफर नाही करायची म्हणून. कारण जर लोक ट्रान्सफर करायला लागले तर त्या ऍक्टचा मूळ उद्देशच ब्रीच होतो ना. जो ज्या कारणाकरिता हा ऍक्ट आणला आहे तो ऍक्टच जर का त्याचा उपयोग होत नसेल तर त्या ऍक्टचा फायदा काय आहे. सो ही तारीख एक लक्षात ठेवा. या तारखेपासून 2 ऑक्टोबर 1977 पर्सन और एनी मेंबर ऑफ फॅमिली युनिट इज नॉट अलाउ नाही केले त्यांना. कशाला नॉट अलाउड टू ट्रान्सफर एनी लँड अंटिल द लँड इन एक्सेस ऑफ सीलिंग एरिया इज डिटरमाइंड. ओके. सीलिंग एरिया लिमिट तुमचं डिसाइड होत नाही तोपर्यंत कोणीही ट्रान्सफर करू शकत नाही त्या फॅमिली मधलं पार्टिशन फॅमिली मेंबर मधलं. आता मीनिंग ऑफ ट्रान्सफर. तर ह्याच्यामध्ये बघा ट्रान्सफर फक्त खरेदी करताना सेल डीड नाही इन्क्लूड केलं तर यामध्ये कन्सेप्ट ही वायडर केली. जर फक्त असं बोललं असतं की ट्रान्सफर बाय सेल डीड तर लोक गिफ्टने द्यायला सुरुवात केली असती. असं झालं असतं. लोक गिफ्ट द्यायला लागली असती किंवा वेगवेगळे जसं की लीज करावं एक्सचेंज करू लागली असती असं त्यांनी सुरुवात केली असती. म्हणजे कायद्याने कशा प्रकारे हे केलं बघा. म्हणजे सगळं सामावून घेतलं कशासाठी तर ट्रान्सफर करू नये. थोडक्यात त्यांनी ट्रान्सफर मिनिंग ऑफ ट्रान्सफर खूप ब्रॉडली एक्सप्लेन केलेलं आहे. तर यामध्ये ट्रान्सफर बाय सेल, गिफ्ट, मॉर्गेज विथ पोजेशन, एक्सचेंज, लीज, सरेंडर ऑफ टेनन्सी, एनी अदर डिस्पोजिशन आणि रिझम्पशन ऑफ लँड बाय लँडलॉर्ड अशा या सर्वांचा समावेश त्यांनी या ट्रान्सफरच्या मीनिंग मध्ये केलेला आहे. होप सो हे तुम्हाला क्लिअर झाले असेल इथपर्यंत. पुढचा पॉईंट व्हॉट इज नॉट इन्क्लूड. आता कोणकोणत्या जमिनीचं ट्रान्सफर करता येऊ शकतं हा आपल्याला हा पॉईंट सांगतो. व्हॉट इज नॉट इन्क्लूड. तर त्यामध्ये आहे पहिलं काय सांगतं लँड फॉर द रिकव्हरी ऑफ लँड रेव्हेन्यू ऑर सम्स रिकव्हरेबल ऍज अ एरिया ऑफ लँड रेव्हेन्यू. म्हणजे लँड रेव्हेन्यू भरणं एखाद्या जागेचे हे प्रत्येक व्यक्तीचं काम असतं. एखाद्या जमिनीचा लँड रेव्हेन्यू भरणं. पण एखाद्याने लँड रेव्हेन्यू भरलाच नाही तर ती जमीन विकण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला आहे. टू सेल दॅट प्रॉपर्टी फॉर द पर्पज टू सेल ऑफ लँड फॉर रिकव्हरी ऑफ लँड रेव्हेन्यू. लँड रेव्हेन्यू रिकव्हर करण्याकरिता सरकार ती जमीन विकू शकतं ट्रान्सफर करू शकतो. ओके. हे झालं पहिलं हा पहिला भाग झाला ज्याला हे इन्क्लूड होत नाही. आणि दुसरं काय सांगतं एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यात आली आहे फॉर द पब्लिक पर्पज.
पब्लिक पर्पज, ह्या दोन गोष्टींसाठी ती तुम्ही हा ऍक्ट ऍप्लिकेबल होत नाही. ट्रान्सफर केलं तर ते व्हॅलिड होईल. तर पहिला पॉइंट आहे फॉर द पब्लिक पर्पज, हेल्थसाठी वगैरे. आणि दुसरा पॉइंट जो की आपण डिस्कस केला की एखाद्याने लँड रेव्हेन्यू वगैरे भरला नाही, त्याची ड्युटी असते, पण एखाद्या व्यक्तीने लँड रेव्हेन्यू भरला नाही तर त्याला देखील ती जी जमीन आहे ती ट्रान्सफर करण्यात येते किंवा ॲक्वायर करता येते. सरकार ती ॲक्वायर करू शकतो. ओके. ॲक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी ऑलरेडी ऑफ एक्सेस लिमिट. आता ट्रान्सफर नाही करता येत, ओके, पण आता ॲक्विजिशन ॲक्वायर कधी केली जाते ती जमीन? जर का एखाद्याची जमीन एक्सेस ऑलरेडी ऑफ एक्सेस लँड, ओके, एक्सेस लँड एकाकडे आहे, ऑलरेडी 20 एकर बागायती आपण बघितली शेती, ती एकाकडे आहे, तर ऑटोमॅटिक 18चं लिमिट ठरलं म्हणून 2 एकर जी काही आहे ती सरकार आपल्याकडे घेणार. ओके, त्याला म्हणतात हा पॉइंट ऑलरेडी ऑफ एक्सेस लँड. आणि सेकंड काय, लँड ॲक्वायर प्लस ऑलरेडी एक्झिस्ट लँड. म्हणजे काय होतं बघा, आता एकाकडे समजा 16 एकर जमीन बागायतीचा विचार करूया फक्त आपण याच्यात. बागायतीचं लिमिट आहे 18चं. ओके, एकाकडे 16 एकरचं आहे लँड. ओके, बागायती आहे, लिमिट आहे 18 एकर. त्याने लँड ॲक्वायर केलं 10, तर त्याची सिलिंग एरिया लिमिट झाली त्याचं एकूण प्रॉपर्टी झाली 26. सिलिंग एरिया लिमिट काय 18. तर याच्यावर देखील त्यांनी बंद घ्या, लँड ॲक्वायर प्लस ऑलरेडी एक्झिस्टिंग लँड ॲक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी. मग हे इल्लीगल झालं, कारण तुमचं सिलिंग एरिया जे काही लिमिट आहे त्याच्यापेक्षा पण ते जास्त झालं. तर त्याच्यामुळे हे देखील त्यांनी ॲक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी हे देखील तुमचं इल्लीगल झालं. म्हणजे जी काही 18 एकरच्या वरती तुमची प्रॉपर्टी असेल, म्हणजे 8 एकर झाली, तर ही सरकार जमा होणार. ओके, ॲक्विजिशन. पेनल्टीचा मुद्दा काय सांगतो की आता समजा एखाद्याकडे 26 एकर प्रॉपर्टी झाली तर त्याला पेनल्टी काय होणार? कायदा सांगतो 18 एकर पर्यंत, पण एखाद्याने 18 एकरचं ब्रीच केला आणि त्याच्याजवळ 26 एकर प्रॉपर्टी आढळली तर त्याला पेनल्टी काय होते? पेनल्टी कधी होते? जेव्हा ह्या दोन कंडिशन ब्रीच केल्या की त्याला पेनल्टीचा पॉइंट लगेच लागतो. तर पेनल्टी ह्या व्यक्तीला किती होणार? तर जी काही त्याच्याजवळ ही प्रॉपर्टी आढळेल, समजा 10 एकर जास्तीची प्रॉपर्टी आढळली तर ती डायरेक्टली ती सरकार जमा होणार. त्याचं टायटल बाकीच्या गोष्टी त्याच्याकडे राहणार नाही. जसं की इथं आहे बघा, वेस्ट इन गव्हर्नमेंट. ओके, म्हणजे त्याच्यावरती कोणताच अधिकार राहणार नाही. त्याची ओनरशिप मालकी ते डायरेक्ट सरकार जमा होणार. आणि सरप्लस लँड म्हणजे काय आहे? तर बघा, एखादी प्रॉपर्टी माझ्याजवळ 16 एकर प्रॉपर्टी आहे. ओके, आणि कसं झालं, 16 एकर प्रॉपर्टी आहे, सिलिंग एरियाचे लिमिट कमी आहे. फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर काय झालं, समजा वंश परंपरेने अँसेस्टर प्रॉपर्टी त्याच्याकडे 4 एकर आली, 16 आणि 4 किती झाले? 20. तर ही अँसेस्टर प्रॉपर्टी त्याच्याकडे आली ही कायद्यानुसार आली, आपली त्याच्यात तरतूद आहे, त्याच्यानुसार त्याला काय 1/4 1/2 शेअर त्याच्याकडे आला असेल, जे की आपण बघितलं अँसेस्टर प्रॉपर्टी कशी डिवाइड होते, तुम्ही फॅमिली लॉ मध्ये पाहिलंच असाल. तर ही 4 एकर प्रॉपर्टी त्याच्याकडे आली, याच्यात त्या व्यक्तीची तर काही चूक नाही, त्याचं इंटेन्शन नव्हतं की ह्या सिलिंग एरिया लिमिटचं ब्रीच करावं, पण ती त्याला वंश परंपरेने भेटली. ओके, तर अशा वेळेला ते जी काही जमीन त्याच्याकडे येईल 18 एकर पेक्षा जास्त झाली, किती? 2 एकर, तर ही 2 एकर सरप्लस लँड म्हणून कन्सिडर करायचं. आता हे सरप्लस लँड काय आहे, याची डिटेल्स काय, हा आपल्याला पुढे नवीन टॉपिक आहे तो, त्याच्यावरती आपण डिटेल डिस्कस करणार आहे.
तर हा पॉइंट आपण उद्या डिस्कस करणार आहोत. तर सध्याला फक्त सरप्लस लँड कशाला म्हणायचं, तर जे काही एक्सेसिव्ह जमीन असेल त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्याकडे ती जमीन आली पण त्याचा हा ऍक्ट सिलिंग एरिया लिमिट ब्रीच करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, तर ती काही जास्तीची लँड असेल, जसं इथं 2 एकर झालं, तर ती लँड सरप्लस लँड म्हणून कन्सिडर करण्यात येईल. आणि सरप्लस लँड काय आहे ते आपण उद्या डिस्कस करणार आहोत. आणि तो डिस्कस करते आपण हा पॉइंट देखील त्याच्यात इन्क्लूड करूया, म्हणजे हा पॉइंट आपल्याला उद्याला आपण नीट क्लिअर करू आता सारखा. आणि पार्टिशनचं कसं झालं, हा पार्टिशनचा मुद्दा इन्क्लूड करण्यामागे काय आहे की पार्टिशनचा मुद्दा इन्क्लूड करण्यामागे कारण काय आहे की कसं झालं, हा ऍक्ट यायची लोकांना समजलं तर लोक काय करायला लागली की डायरेक्ट केस टाकायला लागले की सूट फॉर पार्टिशन, आणि समोरची पार्टी पण ते आम्हाला दावा मंजूर आहे, आमचं पार्टिशन करून देण्यात यावं असं कोर्ट सांगायला लागले. लगेच ते त्यांचं सिलिंग लिमिटेशन जे आहे ते कमी व्हायला लागलं. अशा प्रकारे काय लोकांनी त्याचे लूप होल्स वगैरे शोधून घेतले, त्याच्यामुळे पार्टिशनचा देखील मुद्द्यांनी ऍड केला. आणि इवन हे जे सेलिंग एरिया लिमिट आहे ना, ते कोर्टाच्या डिसिजनवर देखील त्यांनी बंधनकारक ठेवलं. म्हणजे जरी कोर्टाने असं डिसिजन दिलं की हे, तर ते डिसिजन वॉइड कन्सिडर करण्यात येईल आणि हा ऍक्ट त्या डिसिजनला ऍप्लिकेबल होईल. जसं की इथे एक मुद्दा सांगितला आहे बघा, मी तो तुम्हाला वाचून दाखवतो. सेक्शन 11 कव्हर नॉट ओनली डिसिजन ऑफ लँड डिव्हिजन ऑफ लँड मेड बाय पार्टीज इंटर बट ऑल्सो पार्टिशन मेड बाय अ डिक्री और ऑर्डर ऑफ कोर्ट ट्रिब्युनल और अदर ऑथॉरिटी. थोडक्यात कोर्टाचा डिसिजन किंवा ट्रिब्युनलचा डिसिजन तरी त्यांनी तो डिसिजन देखील या ऍक्ट नुसार बंधनकारक आहे. म्हणजे कोर्टाचा डिसिजन हा या ऍक्टला धरून असणं गरजेचं असतं. आणि या ऍक्टला धरून जर कोर्टाचा डिसिजन नसेल किंवा कोर्टाने असं पार्टिशन करून, तर ते पार्टिशन हे वॉइड पार्टिशन म्हणून या ऍक्ट नुसार कन्सिडर करण्यात येईल. ओके. आणि ते एक पॉइंट अजून एक राहिला माझ्याकडून, जो की आहे प्रिझम्पशन. ओके, प्रिझम्पशन हा एक इथं पॉइंट आहे, तो तुम्ही लिहून ठेवा. प्रिझम्पशनचा पॉइंट काय सांगतो बघा. आणि प्रिझम्पशन मध्ये ही एक डेट लक्षात ठेवा, 26 सप्टेंबर 1917. ओके, ह्या 2 तारखा लक्षात ठेवा. आता प्रिझम्पशनचा मुद्दा काय आहे की जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की ऍक्ट काय एका दिवसात आला असं नाही, तर तो ऍक्ट येते वेळी बऱ्याच काही 2-3 वर्ष लागतात. तर जनता काय करू लागली आपली की हा ऍक्ट ऍप्लिकेबल होणार आहे असं त्यांना संसदेमध्ये आहे आणि लोकांचं चाललंय बाबा होऊ शकतो हा पारित. तर जनता काय करायला लागली की आधीच आपली प्रॉपर्टी पुन्हा दुसऱ्याला विकून पैसे घ्यायचे आणि ते पैसे इतरत्र ते इन्व्हेस्ट करत असेल वगैरे. म्हणजे सरकारला जमीन जाण्यापेक्षा आपण त्या जमिनीचे पैसे घेऊया आणि ती लोकांना देऊया, असा कारभार आपली जनता करायला लागली. आज तुम्हाला तर माहिती आहे आपली जनता कशी असते कारभारी, की म्हणजे लूपहोल्स कायद्याची शोधायला कायदा पाळणार नाही आपली जनता, पण त्यामध्ये काय लूपहोल्स वगैरे आहेत का त्यामध्ये इंटरेस्ट असतो लोकांना. आणि मग अशा वेळेला काय केलं की अशा लोकांसाठी बंधन घालण्यासाठी, या लोकांवरती आळा घालावा म्हणून सरकारने काय केलं की एक डेट फिक्स केली 26 सप्टेंबर 1970. आणि यांचं 26 सप्टेंबर
या तारखेला 26 सप्टेंबर 1970 या तारखेला किंवा या तारखेनंतर ते 2 ऑक्टोबर 1975 यांच्या दरम्यान एखाद्या व्यक्तीने जर आपली प्रॉपर्टी कुणाला ट्रान्सफर केली आणि नंतर त्या माणसावरती केस टाकली की बाबा ह्याने या ऍक्टचं ब्रीच करण्याकरिता म्हणजे सीलिंग एरिया लिमिट आहे त्याच्यापासून पळवाट काढावी म्हणून हे ट्रान्सफर केलं आहे अशी त्याच्यावरती केस दाखल झाली तर कोर्टाने असं प्रिझ्युम करायचं की ते कोर्ट प्रिझ्युम शाल प्रिझ्युम इथं शब्द वापरला त्यांनी शाल प्रिझ्युम म्हणजे या प्रिझम्पशन नुसार कोर्टाला हे बंधनकारक आहे की कोर्टाने प्रिझ्युम करायचं की याचा उद्देश हे होता की ह्या ऍक्टला ब्रीच करण्यामागे त्याचा मेन उद्देश होता त्या व्यक्तीचा असं कन्सिडर करायचं त्याला आपण शाल प्रिझ्युम म्हणतो इथं मे प्रिझ्युम असतं समजा तर ते डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ कोर्ट झालं असतं मग कोर्टाने ठरवायचं की त्याचा उद्देश होता की नाही प्रिझम्पशनचे मी आधीच्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं असेल प्रिझम्पशनचे 3 प्रकार पडतात मे शाल आणि कन्क्लुझिव्ह मे प्रिझ्युम म्हणजे काय ते डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ कोर्ट आहे कोर्टाला वाटलं तर ते कन्सिडर करणार नाही वाटलं तर नाही ते कोर्टाचं डिसिजन झालं शाल प्रिझ्युम म्हणजे कोर्टाला ते प्रिझ्युमच करावं लागतं धरून की आम्ही असं धरून चालतो आहोत की तुझा उद्देश हा ऍक्ट पासून पळवाट काढावी हाच होता असं कोर्टाला प्रिझ्युम करावं लागतं पण असं शाल प्रिझ्युम मध्ये काय असतं अनलेस अदरवाइज कॉन्ट्ररी असं अनलेस अदरवाइज कॉन्ट्ररी म्हणजे काय की कोर्ट प्रिझ्युम धरून चालतं पण समोरच्या पार्टीला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार दिला जातो आणि जर का त्याची बाजू कोर्टाला योग्य वाटली तरी शाल प्रिझ्युम जरी असलं तरी ते कॅन्सल होऊन कोर्ट त्या माणसाची बाजू ऐकून घेतो म्हणजे शाल प्रिझ्युम असलं तर ऑपोजिट पार्टीचं म्हणणं ऐकून घेता येतं शाल प्रिझ्युम मध्ये आणि मे कन्क्लुझिव्ह प्रिझ्युम असेल शाल मे आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ तर ते तुम्ही म्हणजे कोणीही त्या व्यक्ती काहीच बोलू शकत नाही कन्क्लुझिव्ह प्रूफ असेल तर कोर्टाला ते पाळावंच लागतं आणि कोण त्याच्यावर ऑब्जेक्शन देखील घेत नाही कन्क्लुझिव्ह प्रूफ जसं की हा ऍक्ट आहे तर कुणी एखाद्या व्यक्तीने सांगायचं नाही की ह्या ऍक्ट मधली अमुक प्रोव्हिजन चुकीची आहे मी सांगतो तुम्हाला कशी काय चूक आहे आणि मग त्याने कोर्टात काही एव्हिडन्स मी तुम्हाला एव्हिडन्स देतो असला काही कारभार करत नाही पाहिजे ते कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे तुझा त्याच्याशी संबंध नाहीये थोडक्यात त्या व्यक्तीचा आणि कोर्ट कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे ते फायनल असतं त्याच्यावर कोण काही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही शाल प्रिझ्युम मध्ये काय असतं कोर्ट धरून चालतं प्रिझम्पशन की होय असंच आहे समजा कोणी ते कॉन्ट्ररी प्रूफ करून दाखवलं वेगवेगळ्या एव्हिडन्स नाही तर कोर्ट ते प्रिझम्पशन ट्रान्सफर म्हणजे ते बर्डन ऑफ प्रूफ ट्रान्सफर होतो ओके म्हणजे ज्या व्यक्तीने एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर केलेली आहे तर प्रिझम्पशन कोर्टाला काय म्हणतं की तुम्ही असं धरून चाला की त्याचं म्हणणं या ऍक्ट मधून पळवाट काढायची होती पण जो वेगळा ज्याने ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यावर बर्डन ऑफ प्रूफ असणार की नाही या ऍक्टचा पळवट नाही माझा त्यामागचा वेगळा उद्देश होता तो असा होता तर या ऍक्टला काही ब्रीच व्हावं किंवा या ऍक्ट मधून पळवट काढावी असं माझा उद्देश नव्हता असं त्या व्यक्तीवरती बर्डन ऑफ प्रूफ राहणार ओके ठीक आहे याच्यामध्ये बाकीचं ओके या सेक्शन मध्ये आपण या टॉपिक आता हा कव्हर केलेला आहे सगळे पॉइंट त्याच्यामध्ये एवढे पॉइंट पडतात रिस्ट्रिक्शन टू ट्रान्सफर मीनिंग ऑफ ट्रान्सफर व्हॉट इज नॉट इन्क्लूड तर ते समजा पब्लिक पर्पजसाठी असेल आणि लँड रेव्हेन्यूच्या रिलेटेड ॲक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी त्याच्यामध्ये 2 सब पॉइंट पडतात ॲक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी ते आपण डिस्कस केलेले आहे समजा ऑलरेडी तुमच्याकडे एक्सेसिव्ह जमीन असेल
आणि तुम्ही एखादी ॲक्वायर केली तर असे दोन त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह प्लस ॲक्वायर, तर ते दोन्हींचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि पेनल्टी जी काही आहे ती पेनल्टी काय असते तर ती जागा आहे ती गव्हर्नमेंटला जमा होते. सरप्लस लँड एक हा पण पॉईंट पुढे डिस्कस करणार आहोतच उद्याच्या लेक्चरमध्ये. पार्टिशनचा मुद्दा क्लिअर केला आपण. आणि प्रिझम्पशन तर शाल प्रिझ्युम येते अनलेस अदरवाइज कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. ओके, तर आपला हा टॉपिक सेक्शन 8 ते 11A ते कव्हर झालेले आहेत. बाकीचा सरप्लस लँड आपण उद्या डिस्कस करूया.